तर हा के वाघ एज्युकेशन सोसायटीचा बोर्ड, या ठिकाणी आपले स्टाफ. तर आता आपण जाऊया आणि थेट संवाद साधूया सरांसोबत. तर सर, आपण हा जो स्टॉल या ठिकाणी लावलेला आहे, तर हा स्टॉल नेमका कसला आहे, काय आहे आणि याबद्दल थोडी आपण माहिती देऊ शकता का आपल्या दर्शकांना? खरी गोष्ट सांगायची झाली तर ॲग्रिकल्चर आणि संलग्न कॉलेजेस हे ॲग्रिकल्चर व्यतिरिक्त सुद्धा आहेत याची लोकांना अजूनही माहिती नाही आहे. आणि इथं स्टॉल आणण्याचा तात्पर्य तेवढंच आहे की ॲग्रिकल्चर व्यतिरिक्त हॉर्टिकल्चर, ॲग्रिकल्चर बिझनेस मॅनेजमेंट, ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग, ॲग्रिकल्चर फूड टेक्नॉलॉजी, ॲग्रिकल्चर बायोटेक्नॉलॉजी हे सुद्धा डिग्रीकरता कॉलेजेस आहे. आणि हेच लोकांपर्यंत पोहोचवणं हा आमचा उद्देश आहे. आणि सर, आपल्याला लोकांचा प्रतिसाद कशा प्रकारे बघायला भेटतोय या ठिकाणी? लोकांचा प्रचंड प्रतिसाद आहे. पर्टिक्युलरली यंग जनरेशन जे आहे ते या स्टॉलवर थांबतात आणि जास्तीत जास्त याबद्दलची माहिती द्यायची आम्ही द्यायचा प्रयत्न करत असतो. त्या व्यतिरिक्त काही पॅरेंट्ससुद्धा असे असतात की ज्यांनासुद्धा या कोर्साबद्दल माहीत नाही. सो दे कम इंटरॅक्ट विथ अस, वी जस्ट कम्युनिकेट टू देम अँड दिस इज द काइंड ऑफ रिस्पॉन्स. आणि सर, आपण आज दिवसभरामध्ये या ठिकाणी आपला स्टॉल लावला, तर तरी साधारणतः तुम्हाला काय वाटतं, लोकांना ॲग्रिकल्चर बद्दल नेमकं काय वाटतंय? जसं की आता ॲग्रिकल्चरची एखादी फील्ड स्पेसिफिक, बायोटेक्नॉलॉजी झालं, हॉर्टिकल्चर झालं, तर या वेगवेगळ्या ब्रांचेस आहेत ॲग्रिकल्चरच्या. तर या ब्रांचेसबद्दल लोकांचं काय मत आहे? आता ॲग्रिकल्चर म्हटल्यावरती लोकांना फक्त BSc ॲग्री ही एक गोष्ट आठवते. तर याच्या पलीकडे जाऊन ह्या बाकीच्या जे फील्ड्स आहेत, जसं की कृषी संलग्न महाविद्यालय, तर याबद्दल लोकांना काय वाटतं नेमकं? एक्झॅक्टली हेच सगळं लोकांपर्यंत नेण्याकरता आपण आलेलो. आणि जेव्हा आम्ही त्यांना सांगतो त्यावेळेला त्यांना थोडंसं आश्चर्य वाटते की आपल्याला हे अजून का नाही माहिती. आणि जेव्हा आपण त्यांना सांगतो तेव्हा ते म्हणतात की ठीक आहे, आम्हाला अजून माहिती पाहिजे, तर आम्ही त्यांना इन्व्हाइट करतो. ऑर यू कॅन कॉल असं सांगतो आम्ही. आमचे नंबर त्यांना शेअर करतो. आणि ते इतकं रश असतं दुपारच्या वेळेला वेन कम. आम्ही सुद्धा बिझी असतो आणि ते सुद्धा रशमध्ये असतात की आपल्याला पुढे सुद्धा कुठेतरी काहीतरी बघायचं आहे, भरपूर काही. त्याच्यामुळे हे कम्युनिकेशन पूर्ण होत नाही. प्रॉबेबली ते कॉल करतील त्यावेळेला आम्ही त्यांना त्यांच्या प्रश्नाचे उत्तर देऊ. आणि सर, मुख्यत्वे म्हणजे की कुठली पण डिग्री करताना किंवा कुठला पण कोर्स करताना ती पहिली गोष्ट मनात येते ती म्हणजे त्या गोष्टीला स्कोप किती आहे. तर या कृषी आणि कृषी संलग्न डिपार्टमेंटमध्ये नेमकं स्कोप किती आहे आणि काय वाटतं तुम्हाला की कशा प्रकारे विद्यार्थ्यांचं भविष्य उज्ज्वल होऊ शकतं या ठिकाणी? फार चांगला प्रश्न तुम्ही विचारला. एकच गोष्ट मी सांगेल सुरुवातीला. मी दाखवू इच्छितो हे जे तुम्ही बघता आहात हे सगळ्या कंपनीज आहे ज्या आमच्या कॅम्पसमध्ये येतात. आणि आमच्या 6 कॉलेजेस मी जे म्हटले ॲग्रिकल्चर आणि बाकीचे अधिक 5 यांचे हे कॅम्पस सेंटरवर येतात. आणि रिक्रुटमेंटची परिस्थिती अशी आहे की या कंपनीत आम्हाला मुलं मागतात पण आम्ही त्यांना देऊ शकत नाही. कारण असं आहे की ज्यावेळेला हे ग्रॅज्युएशन कंप्लीट करतात तर त्यावेळेला काही लोक बँकिंगचं प्रिपरेशन करतात, काही कॉम्पिटेटिव्ह एक्झामचं प्रिपरेशन करतात. त्या व्यतिरिक्त पोस्ट ग्रॅज्युएट किंवा वरच्या उच्च शिक्षणाकरता जाण्याची सुद्धा त्यांची इच्छा असते. थोडक्यात मी असं सांगेल की आजच्या घडीला ॲग्रिकल्चरचा कुठलाही डिग्री कोर्स पूर्ण केला तर नोकरीला मरण नाही. त्या व्यतिरिक्त आनंदाने मी सांगू इच्छितो की बरेचसे आमचे जे पासआउट स्टुडंट आहेत ते स्वतःच्या बिझनेसकडे सुद्धा वळतात. आणि त्याच उद्देशाने ते ॲग्रिकल्चर बिझनेस मॅनेजमेंट ही डिग्री करण्यासाठी इच्छुक असतात. सेम कंडिशन बाकी 5 कॉलेजेसची आहे. जसं तुम्ही विचारलं, सध्या तरी एम्प्लॉयमेंटचा प्रश्न नाही आहे. आणि अजून ॲड करू इच्छितो की आता येणारा जमाना हा फक्त ॲग्रिकल्चरचाच आहे. आणि हे लोकांचा प्रतिसाद जेव्हा मिळतो तेव्हा त्यांच्या तोंडून हे शब्द आम्हाला एक येतात. त्यामुळे आम्हाला फार बरं वाटतं. आणि येस, देअर इज एम्पल ऑफ स्कोप इन दिस फील्ड. आणि सर, सगळं विचारलं तुम्हाला, पण तुमचं नेमकं नाव विचारलं नाही. मी प्राध्यापक नितीन रामचंद्र कोल्हे. माझा थोडक्यात परिचय द्यायचा म्हणजे मी 1986 साली कृषी अभियांत्रिकीची पदवी घेतली आहे. आणि त्यानंतर निरंतर मी कॉर्पोरेट्समध्येच काम करून 2019मध्ये फक्त शैक्षणिक क्षेत्रामध्ये आलेलो आहे. माझा जो अनुभव आहे कॉर्पोरेट्समधला त्याच्यावरून मी कॉन्फिडंटली असं पुन्हा सांगू शकतो की देअर इज अ ॲम्पल स्कोप. मी के वाघ कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंगला प्राध्यापक आहे. चालेल, तर हा असा होता सरांचा थोडक्यात इंट्रो. आणि आपला हा जो स्टॉल लावलेला होता ज्याच्यासाठी आपण 20% चार्जिंग आपली उतरवून ठेवली होती, याचा इंट्रो. तर आपण सरांशी एक दिवशी निवांत चर्चा साधू. सध्याला गडबडीमध्ये असल्यामुळे आजचा संवाद आपण याच ठिकाणी थांबवतो आणि आता भेटू एका नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून, स्टे हॅपी, बाय.